नमस्कार सर. ताई बोला ना. दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित झाला, बरोबर? तर त्यासोबतच नमो शेतकरीच्याही हप्त्याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. हो परंतु अजूनही नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित झालेला नाही. हो हा का झाला नाही वितरित आणि कधीपर्यंत वितरित होईल या संदर्भात काय सांगता येईल? तर नक्कीच पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही दिवसापूर्वी जमा झाला. परंतु आता शेतकरी प्रतीक्षा करत आहेत की सर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार. नमो शेतकरीचा 8वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी येणार. नमो शेतकरी कारण की हा नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे, मग आता कधी येणार. तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरीचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. परंतु 8व्या हप्त्याची तारीख सांगण्या अगोदर मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. शेतकऱ्यांना 4 गोष्टी महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या करायच्या जेणेकरून कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की नमो शेतकरीचा किंवा पीएम किसानचा किंवा नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायचा आहे. नुसतं फार्मर आयडी काढूनच चालणार नाही, त्यांचं फार्मर आयडी अप्रुव्हल असणं त्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की फार्मर आयडी शिवाय नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही, हे मात्र शेतकऱ्यांनी माहीत करून घ्यावं. त्यानंतरचं दुसरं काम करायचं आहे शेतकऱ्यांचं लँड सीडिंग. लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे. आता लँडचा प्रॉब्लेम जर शेतकऱ्यांचा नो असेल तर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर लवकरात लवकर जवळचं तुमच्या तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचे तलाठी, तुमचे कृषी सहाय्यक यांच्याशी भेटून तुमचं लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे लवकरात लवकर यस करून घ्या. त्याशिवाय तुम्हाला नमोचा 8वा हप्ता येणार नाही. यामध्ये आपल्याला 7/12 लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, तुमचं पीएम किसान नमो शेतकरीचं स्टेटस लागणार आहे, त्याचा स्क्रीनशॉट लागणार आहे. ही सगळी डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या सहाय्यकाशी ही कामे दुरुस्त करा. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे केवायसी. शेतकरी बांधवांनी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही. मग त्या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. येणाऱ्या 30 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करा, अन्यथा नमो शेतकरीचा 8वा हप्ता विसरून जा, असं कृषी विभागाने वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पीएम किसानची ई केवायसी करावी. बरेच सारे शेतकरी म्हणतात सर आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आता आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? तर नाही, कारण की पीएम किसानचे राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहेत. म्हणजे पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरीसाठी योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आधार सीडिंग. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग यस होतं, म्हणजे आधारला बँक खातं लिंक होतं, परंतु ती बँक खातं बंद पडल्यामुळे आधार सीडिंग अनलिंक झालेलं आहे, म्हणजे लिंक नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते खातं एकतर चालू करून घ्यावं लागेल किंवा इतर बँकेचं खातं उघडावं लागेल, जसं की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये एनपीसीआय ला म्हणजे आधारला लिंक होतं, कनेक्ट होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते खातं उघडलं तर अधिक शेतकऱ्यांसाठी बेटर राहील आणि चांगलं देखील सुद्धा राहील. त्यामुळे ही 4 कामे करून घ्या. आणि ही केवायसी करत असताना तुमची ओटीपी बेसनं ही केवायसी बंद झालेली आहे. फक्त तुमचं फेस ऑथेंटिकेशन आणि तुमचं थंब ऑथेंटिकेशन या 2 प्रकारे तुमची ई केवायसी सुरू आहे. जवळच्या सीसी केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या मोबाईलवरून देखील सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता. ही 4 कामे तुम्हाला महत्त्वाची करायची आहेत. आता यामध्ये जे 2.5 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत नमोच्या ह्याच्यासाठी, तर ते कोणते 2.5 लाख शेतकरी आहेत आणि ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल आणि कोणत्यांना मिळणार नाही या संदर्भात थोडं विश्लेषण. हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला, कारण की नुकतंच राज्य सरकारने नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी किंवा नमो शेतकरीच्या किंवा पीएम किसानच्या पुढील येणाऱ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 2.5 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत. आणि आता शेतकऱ्यांना वाटते की सर 2.5 लाख शेतकरी अपात्र केले, 2.5 लाखामध्ये जर आमचा नंबर असेल तर आम्हाला नमो शेतकरीचा किंवा पीएम किसानचे हप्ते येणार नाही का? तर हे कोणते शेतकरी अपात्र केले, कोणत्या कारणाने केले, कोण्या बेसिसवर, कोण्या रिझनवर यांना अपात्र केलं, याची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर एखादं कुटुंब किंवा एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असतील तर त्याच्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल, असं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं म्हणणं आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असे दोघे जण जर पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असतील तर पतीचेच पैसे चालू राहणार, पत्नीचे पैसे बंद केले जाणार. कारण की सरकारचं असं म्हणणं आहे
पती किंवा पत्नी लाभ घेत असतील तर दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाईल. तर काही कुटुंबामध्ये पत्नीला लाभ दिला जातोय, पतीचे पैसे बंद केलेले आहेत. काही कुटुंबामध्ये पत्नीला लाभ दिला जातोय, पतीचे तिच्या नवऱ्याचे पैसे बंद केलेले आहेत. अशा प्रकारे एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल अशी माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाटतं की आम्हाला अपात्र केलंय का, पण मला वाटतं हे 2.5 लाख जे अपात्र केलेले शेतकरी त्यांना पुन्हा काही सरकार याच्यामध्ये दुरुस्ती देखील सुद्धा होऊ शकते. म्हणजे हे 2.5 लाख अपात्र केलेत परंतु यांना सुद्धा पुन्हा पात्र केलं जाऊ शकतं. कारण की असंही त्याच्यामध्ये कारण समोर येत आहेत की त्या पती किंवा पत्नीच्या नावावर जर जमीन असेल, कुटुंबामध्ये 2च लाभार्थी असतील तर दोघांच्याही नावावर जमीन असेल, दोघांना अतिवृष्टी नुकसान रुपयाचे समान पैसे येतात, दोघांना वेगळे येतात, तर मग पीएम किसान आणि नमो शेतकरीचे का नाही, दोघांनाही दिले पाहिजे, दोघांपैकी एकालाच का पात्र केलं पाहिजे. त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं. परंतु तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही एकच लाभार्थी असाल तर 100% तुम्हाला याचा लाभ दिला जाईल. परंतु दोघं जरी लाभार्थी असाल तर तुमचे सध्या पैसे बंद केलेले नाहीत, पण बंद करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे. परंतु याच्यावरती काही कमेंट्स सुद्धा, टिप्पणी सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून, शेतकरी मित्रांच्या माध्यमातून याच्यामध्ये काही याच्यामध्ये सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटत नाही की 2.5 लाख शेतकरी अपात्र होतील, परंतु त्या अपात्र होण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे. आता हे झाला महत्त्वाचा विषय. आता 24 फेब्रुवारी 2025 रोजी नमो शेतकरीचा 5वा किंवा 6वा हप्ता वितरित करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये नमो शेतकरी अंतर्गत जो शेतकऱ्यांना मिळतो, जो 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता मिळतो, तर 6,000 रुपयाऐवजी आम्ही 9,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ आणि 2,000 रुपयाच्या ऐवजी 3,000 रुपयाचा आम्ही शेतकऱ्यांना देऊ अशी आश्वासन सरकारनं दिलं होतं. मागचं मंत्रिमंडळ बैठक झाली, त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने या नमोच्या निधीच्या वाढीवरून कोणताही निर्णय घेतला नाही किंवा नमो शेतकरी आणि पीएम किसान अंतर्गत 12,000 ऐवजी 15,000 रुपये म्हणजे या योजनेमध्ये आम्ही निधीची वाढ करणार असं सरकारने सांगितलं होतं. मग आता त्या निधीमध्ये वाढ झाली का? मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाढ झाली नाही. या मागे जे 31,728 कोटीचं पॅकेजमध्ये जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यामध्ये याच्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. मग आता येणारं नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार या हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद करण्याची शक्यता आहे. आणि सध्या जो नमो शेतकरीचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे, तर 8व्या हप्त्यासाठी आता शेतकरी म्हणतील सर वाढ होणार आहे निधीमध्ये, मग आता आम्हाला हा येणारा 8वा तुम्ही जो हप्ता सांगताय तो 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा येईल का? तर नाही येणार, कारण की सध्याच काय तरतूद केली नाही. त्यामुळे 2,000 रुपयाचा नमोचा 8वा हप्ता येईल. आणि सध्याच्या जे काही निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला आहे आणि निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची आचारसंहिता 7-8 डिसेंबर पासून लागण्याची शक्यता आहे. म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता 7-8 डिसेंबर पासून लागण्याची शक्यता आहे. म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहिते अगोदर हा नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. अगदी. आता यामध्ये ज्यांचे बँक खाते ज्यांचे नॅशनलाइज बँकांचे आहेत त्यानुसार जो डिले होतो त्याच्यामध्ये काही पैशांची तफावत होऊ शकते का, की कोणत्या बँकेच्या कॅटेगरीला कुणाला कमी पैसे येतील आधी आणि नंतर काही पैसे येतील उर्वरित, असं काही होऊ शकतं का? नाही, तसं कुठल्याच प्रकारचा होणार नाही. हप्ता फक्त 2,000 रुपयाचा असतो, कमी जास्त कुठलाच ट्रान्सफर होत नसतो. अगदी. आता यामध्ये अजून काही अशा तरतुदी असतील का ज्याच्यामध्ये की शेतकरी अजून त्यांना माहिती नाहीये की आपल्याकडनं ही चूक होऊ शकते आणि ही चूक झाली तर हप्ता येणार नाही, अशी काही आहे का तरतूद? सुरुवातीलाच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी ठीक आहे. सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.